मित्रांनो, मी आता तुमच्याशी बोलतोय त्यावेळेला आता मी हेडलाईन एकदा बघून घेतल्या. त्याच्यामध्ये लक्ष्मण हाके यांचं उपोषण आज समाप्त होईल. एक बैठक आहे. त्या बैठकीमध्ये एक आश्वासन दिलं जाईल किंवा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही. आणि हे आरक्षण हे काय आश्वासन नवीन नाही आहे, हे पूर्वीचंच आहे. त्याच्यामध्ये ज्या 54 लाख लोकांना कुणबी सर्टिफिकेट दिली ती रद्द करण्याचा जो भाग आहे त्याच्याबाबत असं सांगितलं जाईल. आता एवढी अक्कल मला पण आहे, तुम्हाला पण आहे, की असं सांगितलं जाईल की याचं व्हेरिफिकेशन जे आहे त्याच्यामध्ये जे ओरिजिनल कुणबी आहोत आपण असं सिद्ध केलंय ज्यांनी, त्यांचे रद्द होणार नाही. का रद्द करायचे? असं काय वेडेपण आहे काय? जर ते कायद्याने कुणबी आहेत असं सिद्ध केलेलं आहे त्यांनी कागदपत्रांच्या आधारे, तर तो कुणबीच आहे. त्याच्यात नाही 54 लाख रद्द होऊ शकत. हा, पण अशी शक्यता आहे की 54 पैकी कदाचित 14 लाख, 15 लाख, 20 लाख रद्द होऊ शकतात, की जे त्यांनी बाजराने त्यावेळेला काय झालं होतं, सरकार जरांगीच्या मुळे काय म्हणतात त्याला, त्यांना एकदम पळ काढायचा होता. त्या पलायनवादातून त्यांनी सांगितलं जो येईल, जो मागेल, जो काहीतरी कागद दाखवेल त्याला करून टाका कुणबी. काय आपल्या बापाचं जात आहे, करून टाका. पण त्यावेळेला त्यांना हे बॅकफायर होईल असं वाटलं नाही ना ओबीसीमधून. आणि ओबीसीची पण तशी तयारी झाली नव्हती. ओबीसींना नेतृत्व नव्हतं तेव्हा, किंवा ओबीसींचा असा वापर राजकीयदृष्ट्या करून जरांगेला शह देता येईल ही जी फडणवीसांची कल्पना होती ती शिंद्यांना मान्य नव्हती. त्यामुळे हे असं केलं गेलं नाही. तर आता हा लक्ष्मण हाके उभा राहिला तर तेव्हाही त्यांनी फडणवीसांनी हाक दिली असती तर तेव्हाही उभा राहिला असता. जरांगेचं उपोषण झाल्या झाल्या जर हे लोक उपोषणाला बसले असते, जरांगे एवढा माजलाच नसता, एवढा पुढे गेलाच नसता. एवढं तो जे सरकार वेठीला धरून प्रत्येकाला धमक्या देतो, तुला पाडतो, तुझं आयुष्य उद्ध्वस्त करतो वगैरे, तिथपर्यंत गेलं नसतं. आणि हे खोटी खोटी सर्टिफिकेट देण्याची लाट मध्ये सरकारी अधिकारी सापडले. सरकारी अधिकारी सांगतात ना, दडपण होतं आमच्यावर, आला की द्या, आला की द्या. काहीतरी पुरावा आणला ना, तो जिवंत आहे याचा पुरावा आहे ना, त्याचा आधार कार्ड हे ते आहे ना, घाला त्याला. आपल्याला मोठी संख्या आपण मराठ्यांची कुणबी केली असं दाखवायचं आहे. सरकारची पॉलिसी होती, त्याप्रमाणे केले गेले. 54 लाख लोक आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार 5-6 कोटी. पण बाकीचे मग सरसकट 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 एक कुणबी झाला की त्याचे 200 नातेवाईक कुणबी, त्याच्या 200चे अजून 2000 कुणबी. हे जे होतं सरसकट मराठे, सरसकट कुणबी, ते अंगाशी येणार होतं. कोर्टात टिकणार तर नव्हतंच नव्हतं. सगळे सोयरे देखील टिकणार नव्हतं. पण सरकारची अक्षरशः काय म्हणतात ना, सरकारला असे काटेरी गुलाब मनोज जरांगेने दिले की त्यामुळे जुलाब व्हायची वेळ आहे. राजकीय जुलाब व्हायला लागले आणि ते झालेच पुढे निवडणुकीमध्ये पण. पण मला असं वाटतं की अल्टिमेटली फडणवीस यशस्वी झाले. फडणवीस बाजूला राहिले कारण ते ब्राह्मण आहेत आणि ते काही ओबीसी नाही आहेत आणि ते मराठा पण नाही आहेत. त्यामुळे त्यांनी रोल जर ऑफिशियली जरा जरी घेतला असता तरी त्यांचे परत ब्राह्मण्याचे धिंडवडे रस्त्यावर काढलेच असते जरांगेने, आणि यांनी पण काढले असते. आता बघा, लक्ष्मण हाके शिंदेविरुद्ध बोलतोय कारण ते मराठा आहेत आणि ते जरांगेचे गॉडफादर आहेत असं यांचा समज आहे. तो थोडा खरा थोडा खोटा आहे, पण थोडा खरा आहे की जरांगेला शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पाठबळ दिलं नसतं तर जरांगे निर्माणच झाला नसता. निर्माण झाला असता तर असा भस्मासुरासारखा वाढला पण नसता. त्यावेळेला फडणवीसांचं ऐकलं असतं आणि लक्ष्मण हाकेसारखी माणसं थोडी उभी करायचा प्रयत्न करत होते ते. पण नंतर यांना असं वाटलं की ओबीसी मराठा संघर्ष झाला तर त्यामध्ये आपलं नुकसान आहे, म्हणून मग बाकीच्या लोकांनी सांगितलं नाही नको नको. सरकारमधल्याच लोकांनी सांगितलं नाही नको, ओबीसी आंदोलन आता पेटू नका. पण सरकार आहे ते कधी पेटवू शकतं? सीमा प्रश्नावरच्या आंदोलनांमध्ये देखील सरकारने भूमिका अशी घेतली होती की आंदोलन होऊ द्यायचं, हिंसाचार होऊ द्यायचा. अनेक वेळा आता मध्यंतरी एक हिंसाचार झाला की हजारो वाहनं मुंबईमध्ये रस्त्यांवर जाळली गेली. पुढे सरकारने काय केलं? कुठे गुन्हे नोंदवले गेले? कुठे ते गुन्ह्यांचा पाठपुरावा झाला? नाही झाला ना. त्याचं कारण एक विशिष्ट समाज जो होता तो त्यांना दुखवायचा नव्हता त्यावेळेला. तर जाळायचं तर जाळा ना, इन्शुरन्सवाले बघून घेतील. ऍक्च्युली काही जाळलं बिळलं ना, माणसं जोपर्यंत तुम्ही जाळत नाहीत, मारत नाहीत, तोपर्यंत सरकारला काही फरक पडत नाही. माणसं मेली की फरक पडतो. माणसांना हात लावू नका तुम्ही. सरकारी प्रॉपर्टी जाळा, कोणाच्या बापाची आहे अशी भूमिका असते. एका मंत्र्यांनी मला, मुख्यमंत्र्यांनी मला एकदा सांगितलं होतं, या नव्हे मागे असलेल्या एका माझ्या मित्र मुख्यमंत्र्यांनी, की त्यावेळेला ही अशी जाळपोळ वगैरे चालू होती. मी त्यांना म्हटलं फारच हिंसाचार चालू आहे, जाळू दे ना म्हणे, काय फरक पडतो, सरकारी ऑफिस जळलं आम्हाला काही फरक पडत नाही.
प्रॉपर्टीज जळल्या, विमा असतो आता सगळ्यांना. ठीक आहे, त्यांचं समाधान होतं. आम्ही गोळ्या चालवणार नाही. आताही बघा ना, एवढ्या ह्याच्यामध्ये कुठे गोळीबार कुठे झाला? हवेत गोळीबार, राजकीय हवेतच गोळीबार चालू होता. आश्वासनांचाही गोळीबारच हवेत. पण आता स्थिती अशी झाली आहे की ओबीसी विरुद्ध मराठा असं एक संघर्ष उभा करून दोघांच्याही तोंडाला पानं पुसण्याची सोय सरकारची झाली. परत बिहारचा निर्णय आल्यामुळे या सगळ्यांना आतून भीती वाटते की आपण काही मागण्या केल्या आणि सरकारने काही म्हटलं की देतो देतो करतो तरी प्रत्यक्षामध्ये कोर्टामध्ये टिकणारच नाही. आधी बघा, कोर्टात टिकणारे आरक्षण आम्ही देऊ असं सांगत होते. आता आज जी मिटिंग होते त्याच्यामध्ये त्यांनी लिहून दाखवावं सरकारने की कोर्टात टिकणारं आरक्षण देऊ. काय हिंमत आहे? अरे कोर्टात टिकणार नाही हे सरकारला माहिती आहे, मनोज जरांगेंना माहिती आहे, त्या यांना हाकेनं पण माहिती आहे ना, लक्ष्मण हाकेनं, की कोर्टात टिकणारच नाहीये काही. खरं म्हणजे लक्ष्मण हाके हे उभं जे केलेलं आहे आता ते केवळ यांना शह देण्याकरताच केलंय. कारण ते सेफ आहेत, ओबीसी सेफ आहेत. ओबीसी म्हणून मराठ्यांना मान्यता कोर्टातून मिळणार नाहीच आहे. हे 54 लाख असे कुणबी दिले वगैरे वगैरे हे मान्य होणारच नाही. खरोखरच जे कुणबी सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहेत, वंश आहेत, आणि सगळे आणि सोयरे या व्याख्येत नव्हे तर ते सगळेमध्ये आहेत, त्यांना मिळणार आहेत. आणि ती आधी पण मिळत होती. सगळ्यात जोक माहितीये का, हे काही नवीन दिलं का सरकारने? नाही ना राजा. अहो, आधी पण जो कुणबीपणा आपला सिद्ध करेल कागदोपत्री वंशावळी दाखवून त्याला मिळतच होतं. नवीन काय झालं? जरांगेंमुळे मिळायला लागलं का? नाही ना. अख्खा विदर्भातला मराठा कुणबी आहे. अख्ख्या विदर्भात तो प्रश्नच नाहीये. तिथला प्रत्येक मराठा कुणबीच आहे. इथे 96 कुळी आहेत, त्यांना नाही पाहिजे सर्टिफिकेट तर नका घेऊ. पण ज्यांना हवी आहेत त्यांना सिद्ध करावं लागणार आहे. आणि आता व्हेरिफिकेशन मध्ये कोर्टाची न्यायालयीन समिती होऊ शकते. कोर्ट म्हणू शकतं की याची व्हेरिफिकेशन न्यायालयीन समितीतर्फे व्हावी. ती झाली की गेली नाही, ती 90% सर्टिफिकेट बाद होतील. आणि सगळे सोयरे करू नका असं ओबीसीने सांगितलंय, ओबीसी नेत्यांनी. त्याच्यातच मेख हे सगळी. म्हणजे प्रत्येक मराठा कुणबी हे जे मनोज जरांगे यांचं एक समीकरण होतं, नॅरेटिव्ह होतं, ते कोलमडूनच पडतं. यात सरळ असं दिसतंय की सरकार मराठा विरुद्ध ओबीसी अशी संघर्ष किंवा लढत निर्माण करण्यात यशस्वी झाला. आणि जरांगेंना शह देण्याकरता भुजबळांना पुढे करून त्यांनी पाहिलं, पण ते राजकीय नेते असल्यामुळे वारंवार भुजबळ भांडत होते. त्यांना बरं वाटत होतं की ते हिरो होत होते. त्यांच्या ओबीसी समाजामध्ये देशभर त्यांची चर्चा होत होती. त्यामुळे ते हिरो झाल्याचा त्यांना आनंदच होता. आणि जरांगे त्यांच्यासाठी कोणीच नाहीये ना. आयुष्य घालवलंय त्यांनी. मला तर वाटतं की आता ते 70ला असतील साधारण, माझ्यापेक्षा थोडे लहान आहेत ते, पण 70ला असतील तर ते 50 वर्ष जवळजवळ 45 वर्ष राजकारणात आहेत. 45 वर्ष राजकारणात त्याने, याचं वय असेल 35-40 जरांगेचं. म्हणजे त्यांच्या वयापेक्षा यांचं राजकारण मोठं आहे. आणि काय लढती दिल्या आहेत भुजबळांनी. बाळासाहेबांशी टक्कर घेतली आहे, मोठमोठ्या लोकांशी टक्कर घेतलेल्या आहेत. त्यामुळे जरांगे हे काही त्यांना आव्हान नाहीये. पण कसं आहे, सरकार बाजूने उभं राहत नव्हतं ना. अजितदादा राहण्याची शक्यताच नव्हती. अजितदादा मराठा लॉबीचेच आहेत. शरद पवारांची जी मराठा लॉबी आहे त्याचा एक भाग अजितदादा होतेच. त्यामुळे त्यांना हे काय असून अडचण नसून खोळंबच झाले होते भुजबळ, किंवा अवघड जागतं दुखणंच झालं होतं. भुजबळ बोलले की त्यांना लोक विचारायचे, तुम्ही मराठा, तुमची काय भूमिका आहे? ते सारव करत बोलत होते. पण त्यांना भुजबळ हा डोईजड झालेच होते. नाकापेक्षा मोतीजड डोईजड असं झालंच होतं. तर त्यामुळे गोष्ट अशी आहे की भुजबळ, आणि काल काय ना तो मनोज जरांगे म्हणाला की तुमचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करेल. अरे तुझ्यामुळे त्यांच्या राजकीय आयुष्याचं बस्तान बसलं. मनोज जरांगे नसता तर भुजबळांचा हा उदयच झाला नसता आज ज्या पद्धतीने झाला. केवळ मनोज जरांगेला त्याने एक फोटो ठेवला पाहिजे गुपचूप कुठेतरी, आणि त्याला रोज सकाळी गुपचूप त्याला नमस्कार केला पाहिजे. बाबा तुझ्यामुळे मी आज परत जिथे असायला हवं होतो तिथे आलो. आज मी नेता झालो परत. आज मी अजितदादाला भारी पडतोय, आज मी शरद पवारला भारी पडतोय, आज मी सरकारला पण भारी पडतोय, फडणवीसांना भारी पडतोय. आज महाराष्ट्रातला ओबीसी फक्त माझ्याकडे नेता म्हणून बघतो, बाकी कोणाला मानत नाहीये तो. तर भुजबळांच्यावर आशा आहेत, हे सगळं तुझी रे बाबा कृपा, असं जरांगेला श्रेय दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की लक्ष्मण हाके वगैरे हे टेम्पररी फिनॉमिना, ते जरांगे सारखा लंबे रेस के घोडे नाहीयेत. मनोज पण लंबे रेस का घोडा नाहीच आहे. पण भुजबळांना त्यांनी सांगितलं तुमचा राजकीय आयुष्य म्हणजे काय करणार ते,
एक लक्षात ठेवा, सुनेत्रा वहिनी तिकडे पडल्या बारामतीला लोकसभेला. काय झालं? ते खासदार व्हायच्या होते, ते झाल्या खासदार झाल्या. बरं, सुप्रियाच्या खासदारकीमध्ये आणि त्यांच्या खासदारकीमध्ये एकदा खासदार झाल्यावर काही फरक नसतो. यांच्या लेटरहेडवर खासदार राज्यसभा, त्यांच्या लेटरहेडवर खासदार लोकसभा, एवढाच फरक आहे. बाकी हक्क जवळजवळ तेवढेच असतात सगळे. हक्क जवळजवळ ते ना, खासदार म्हणून खासदार सुनेत्रा वहिनी आल्या असंच म्हणणार ना तुम्ही. खासदार राज्यसभा सुनेत्रा वहिनी आल्या असं थोडंच म्हणणार. भुजबळांना राज्यसभेत डावललं अजितदादांनी आणि सुनेत्रा वहिनीनं पुढे काढलं. त्याच्याबद्दल लोकांच्या मनात एवढा राग आहे की अजितदादा पण स्वतःच्या अहंकारापलीकडे जात नाहीत, स्वार्थापलीकडे जात नाहीत. उद्या युगेंद्र पवारनी बारामतीमध्ये अजितदादांचा पराभव केला विधानसभा निवडणुकीला, अजिबात आश्चर्य वाटू देऊ नका. कोण युगेंद्र वगैरे विचारू नका, अजितदादांना पाडा, एवढ्यावर मोहीम चालणार आहे. युगेंद्र पवार कोण आहे, काय आहे, काय नाही, तो पवार घराण्यातला आहे आणि अजितदादांना शह देतोय ना, द्या त्याला मत. सुप्रिया येणार का नाही येणार म्हणता सुप्रिया दणकणीत आली का नाही सुनेत्रा वहिनींना पाडून. अजितदादा तुम्हाला सांगत होते की मी 1% जरी धोका असता तरी मी उभं तरी केलं असतो का. केलं, पडलं. स्वतःच फजिती करून घेतली तुम्ही अहंकारापायी. आणि आता भुजबळ एवढे मोठे झाले की तुम्ही त्यावेळेला त्यांना डावललं, राज्यसभा दिली नाही. विधानसभेला न उभं राहता उद्या भुजबळ नॅशनल लीडर बनतील हो या पार्श्वभूमीवर. अजून राज्यसभेच्या जागा जायच्या आहेत. उद्या भुजबळांनी भाजपशी जर हातमिळवणी केली तर त्यांना राज्यसभा मिळू शकते. ते विधानसभेला येणारच नाहीत ना उभं राहायला. याला पाडायला संधी कुठे मिळणार आहे. समजा उद्या त्यांना पटकन, आता विधान परिषदेच्या जागा आहेत, समजा ते म्हणाले की निवडणुकीला मला महाराष्ट्रामध्ये प्रचाराला सगळीकडे फिरायचं आहे, त्यामुळे अजितदादा कोट्यातली जी जागा आहे विधान परिषदेची ती मला द्या, मी निवडणूक न लढवता सरळ हे करता. हे 2 दिवस बोंबलतील, हे पळाले, निवडणुकीला तोंडच न देता पळाले. बोंबला ना, 2-4 दिवस बोंबलतात. पुढे आमदार असतो तो आमदारच असतो. आणि गंमत अशी की आता मी जे निवृत्त होत आहेत त्या आमदारांची यादी वाचली काल. मला असं लक्षात आलं की यातले बहुतेक लोकांना माहिती पण नाही, 1-2 वगळता. 1-2 माणसं फक्त माहिती आहेत, बाकी कधी आमदार झाले कळलं नाही. त्यांची आमदारकी कधी आता गेली तेव्हा कळलं की अच्छा ते आमदार होते का. हो, कधी पाहिलं पण नाही ना आम्ही. 1-2च अपवाद आहेत त्याच्यामध्ये. बाकी ते सगळे जे निवृत्त होत आहेत ते सगळेच अज्ञातवासातच होते. आणि ते असंच कुठले तरी जाती धर्म ह्याचा विचार करूनच दिलेले होते. एक धर्माचा विचार करून दिलेला होता, याचंही कधी कधी काय बोलल्याचं उदाहरण नाही. गाजवणं सोडा, पण बोलणं पण कुठे काही नोंद नाही. वॉट एव्हर इट इज, ते त्यांचं कर्म. पण अजितदादा म्हणतील, आपलं भुजबळ म्हणतील चला मी विधान परिषदेवर जातो, महाराष्ट्रामध्ये प्रचाराला मोकळा राहतो. असं करतात का? उद्धव ठाकरे कुठे आले होते विधानसभेवर निवडून? पृथ्वीराज चव्हाण कुठे आले होते? पृथ्वीराज चव्हाण करता तर आमच्या त्या संजय दत्तनी जागा रिकामी केली विधान परिषदेची आणि त्याला तेव्हा सांगितलं होतं की तुला 2 महिन्यात 4 महिन्यात करतो आम्ही, निदान एखादं राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेलं महामंडळ देतो. त्याला 1.5-2 वर्ष काही अजिबात दिलं नाही, तोलवत राहिले. पृथ्वीराजांना भेटला की ते म्हणे करायचंय ना, पक्षाकरता त्याग केलाय तुम्ही, स्वतः करता काही नाही. उद्धव पण तिकडे विधान परिषदेवर आला होता. त्यामुळे आणि तेव्हा मोदी सरकारने त्यांना फॅसिलिटी करून दिली हो. ती निवडणूक केवळ उद्धववर उपकार करायचे म्हणून निवडणूक आयोगाने मोदींच्या सांगण्यावरून आधी घेतली आणि त्याचे 6 महिने होण्याच्या आत उद्धवला आणला. हे एकमेकावर उपकार करत असतात. आपण भाबडे असतो, आपल्याला कळत नाही की कसे एकमेकांवर उपकार करतात. 100% उपकार केले आणि ती निवडणूक लवकर घेऊन उद्धवला त्याने घेतलं होतं आणि मोदींच्या सांगण्यावरून केलं होतं. जरी सरकार त्यांचं आलं नव्हतं तरी देखील असे उपकार करत असतात एकमेकांवर. मी तुम्हाला सांगितलं ना की संजयला अटक झाल्यानंतर पहिला जेलरना बोलून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपला मित्र आहे, त्याला त्रास देऊ नका, कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही बघा. हे राजकारणाच्या पलीकडलं वैयक्तिक असं एक दोस्ताना असतो या लोकांचा. त्यामुळे भुजबळांकरता विधान परिषद खुली करायला काही हरकत नाही, राज्यसभा करायला पण हरकत नाही. आणि उभे राहिले तर एवढी ताकद भुजबळांची आहे की ते जरी एकदा पराभूत झाले ही गोष्ट खरी असली तरी त्यावेळेचं वातावरण वेगळं होतं, त्यावेळेचा त्यांचा पक्षीय समीकरण वेगळी होती, त्यांच्याच लोकांनी त्यांना पाडलं होतं. ते आता मार्ग काढतील,
त्यांचं राजकीय कारकीर्द मनोज जरांगे उद्ध्वस्त करा. मनोज जरांगेंनी उद्ध्वस्त केली कारकीर्द राजकीय कोणाची माहिती? फडणवीसांची. ब्राह्मणेतर वाद आणून त्यांनी फडणवीसांची कारकीर्द उद्ध्वस्त केली, हे खरं आहे. पण फडणवीस देखील फडणवीस आहे. फडणवीसांनीच भुजबळांना पुढे करून लक्ष्मण हाकेला मोठं केलं, ओबीसी समाजाचं आंदोलन पेटवलं आणि आज ओबीसी समाजाला रस्त्यावर आणलं, अशी एक नॅरेटिव्ह थेअरी आहे आणि ती खोटी असेल असं मला वाटत नाही. फडणवीस हुशार आहे. स्वतः बाजूला ठेवून त्याने अनेकांचे परस्पर काटे काढलेले आहेत. त्यामुळे मनोज जरांगेचा काटा त्यांच्या घशात रुतला होता, तो ते काट्याने काटा काढणं, लोहा लोहे को काटताय, तसं मनोज जरांगेला लक्ष्मण हाके समोरून त्याने उभा करून टाकला. आणि बघा ना, केवळ 10 दिवसामध्ये लक्ष्मण हाके कुठे होता या नावाचा माणूसही माहित नव्हता लोकांना. माहिती होतं तुम्हाला? मला पण माहित नव्हतं. एवढं मी पत्रकार असून की लक्ष्मण हाके आणि ते त्याचे काय 2 सहकारी, त्यांची तर नावं पण आठवत नाही आपल्याला, त्यांचं काही अस्तित्वच नव्हतं. फडणवीस, भुजबळ, ओबीसी समाज, ओबीसी नेते, त्यांना फायनान्स केला गेला, त्यांना मीडिया सगळा मॅनेज करून दिलं गेलं ना. आज जरांगेच्या समोर जेवढा मीडिया बसतो तेवढेच दंडुके लक्ष्मण हाके समोर. शेवट पहिले 5-6 दिवस तर काहीच नव्हतं ना, लक्ष्मण हाके उपोषणाला बसलाय अशी एक ओळ होती फक्त. आता लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे असं समान करून टाकलं ना मीडियाने. ही मीडिया मॅनेजमेंट कोणी केली? मीडिया असाच जातो का? असाच जातो? मीडिया हॅज टू बी मॅनेज्ड. समबडी हॅज मॅनेज्ड. हु इज दॅट? ऑफकोर्स द सेम पर्सन. ज्याची खोडी जरांगेने काढली, ज्याला जरांगेला धडा शिकवण्यासाठी त्याचे हात शिवशिवत होते, त्यांनीच हा मराठा आणि ओबीसी वाद अशा रीतीने उभा केलाय, यांना शव बसलाय. जरांगेला त्यांनी कोंडीत पकडलाय आणि समाज 5 कोटी असे जवळजवळ 4 कोटी काय जे असतील ते, बरोबर तेवढीच लोकसंख्या एकमेकाच्या विरुद्ध उभी राहिली. पण त्याच्यातली गंमत लक्षात ठेवा, मराठा आणि ओबीसी जमिनीवरचा जो समाज आहे, सामान्य माणूस आहे, त्याचे एकमेकाशी संबंध न बिघडू देता राजकीय पातळीवर ते संबंध बिघडतील, एक कोंडी निर्माण होईल आणि मनोज जरांगेंचा दबाव फिझल आउट होईल. एवढंच याचं पर्पज. आणि शेवटी असं आहे की दुसऱ्या जातीचा माणूस माझ्या नात्यातला असेल, गोत्यातला असेल किंवा मैत्रीतला असेल, स्नेह समाजातला असेल, तर राजकीय दृष्ट्या आम्ही आता रक्षा खडसे आणि तिची नणंद एकमेकाविरुद्ध उभे आहेत नाही का? सुनेत्रा वहिनी आणि सुप्रिया राहिलेच की एकमेकाविरुद्ध. हे आता राजकारणात नवीन समीकरण तुम्हाला गृहीत धरायला पाहिजे की नातेवाईक म्हणून नातेवाईक राहतील आणि त्यांची नाती घट्ट राहतील, पण राजकारणात ते विरोधी असू शकतील. तसंच आहे याच्यामध्ये. त्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये संघर्ष आहे असं नाही, राजकारणाच्या पातळीवर तो संघर्ष आहे. वैयक्तिक पातळीवर तो होईल असं मला वाटत नाही, कारण त्यांचे हितसंबंध खूप एकमेकात गुंतलेले आहेत. विदर्भात तर सगळे मराठा हेच आहेत, तुमचे कुणबीच आहेत. आणि इथला कुणबी समाज परत त्याच्यामध्ये आणखीन आहेत काही कंगोरे, पण त्या आजचा विषय नाही. मी एकच सांगतो तुम्हाला की फडणवीसांनी छगन भुजबळांना पुढे करून लक्ष्मण हाकेला हाताशी धरून मनोज जरांगेंचा पराभव घडून आणला. आणि निदान पराभव होईल आता 2-4 दिवसामध्ये, पण कोंडीत पकडलं. आणि याच्यापेक्षा सुप्रीम कोर्टामधून जो निकाल लागेल तो सरकारच्या विरुद्ध पण ओबीसींच्या बाजूने लागेल, हेही दिसतंय. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.